आज अकोला शहरातील आकोट फैल या ठिकाणी आपण आलेलो आहे। आपल्यासोबत वार्ड क्रमांक 2चे अधिकृत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे। आपण नेमकं त्यांच्यापासून जाणून घ्या, तुम्ही जे मत मागत आहे कुठल्या विकास कामावर हे मतदान होणार आहे? नमस्कार, सर्वप्रथम मी आपला आभार व्यक्त करतो की आपल्याला असं वाटलं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी। वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 2 अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 खरिता श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय सुजाताताई आंबेडकर यांनी मला बुद्धरत्न भगवानराव इंगोले प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तमाम जनतेचा सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि महानगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं असलं तर महानगरपालिकेमध्ये असंख्य मुद्दे जे आहेत ते पेंडिंग आहेत आणि अकोला महानगरपालिकेचे प्रमुख मुद्दे जर म्हटले तर साफसफाई, स्वच्छ पाणी, शिक्षणाची सोय, अकोला महापालिकेमध्ये असलेल्या शाळांची परिस्थिती, डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा। शहरामध्ये अधिकृत एकच डम्पिंग ग्राउंड आहे, परंतु पूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला डम्पिंग ग्राउंड दिसेल। त्याचबरोबर असलेल्या शहरांची रस्त्याची दुरावस्था, पार्किंगचा प्रश्न, असे असंख्य मुद्दे, शौचालयाचे प्रश्न, भरपूर प्रश्न असे आहेत की महानगरपालिकेमध्ये पेंडिंग आहेत। त्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या चौघांना उमेदवारी दिली आहे आणि ते मुद्दे आम्ही ठामपणे त्या ठिकाणी मांडू आणि असणाऱ्या लोकांसाठी शहराचा विकास कसा होईल, गार्डन्स असतील, फिरण्याची व्यवस्था असेल, लोकांसाठी शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी सोयी असतील, अशा असंख्य प्रश्नांना घेऊन आपण महानगरपालिकेमध्ये लढणार आहोत। आणखी आपल्यासोबत उमेदवार आहे, नेमकी हे निवडणूक कशी लढणार आहे? हम विकास के ये इलेक्शन लड़ेंगे विकास के मुद्दों के ऊपर, जो आज तक के प्रभाग नंबर 2 में कभी विकास हुआ ही नहीं है। यहाँ पिछले 15 साल से कांग्रेस की सरकार है और उनके नगर सेवक ने यहाँ पर काम ही नहीं करा हमारे प्रभाग नंबर 2 के अंदर। तो हम ये जो लोगों की समस्या है, नल की, पानी की, रोड की, लाइट की, एजुकेशन की हो गई, डंपिंग ग्राउंड हो गए, और जो बच्चों के डॉक्यूमेंट, हमारे आगे लेडीजों को बाहर जाना पड़ता है, कोई भी समाज की हो उसके लिए यहाँ कभी कोई भी कैंप लगा नहीं, कभी वोटर आईडी का कैंप इन लोगों ने लगाया नहीं। तो हम ज्यादा से ज्यादा सुविधा हमारे प्रभाग के अंदर लाएंगे ताकि हमारे प्रभाग के लोगों को बाहर कहीं जाना पड़े ना। तुम्ही काय सांगसाल? अस्सलाम वालेकुम, मैं शफीक शाह प्रभाग नंबर 2 से। सबसे पहले तो मैं बाला साहब अम्बेडकर, अंजलि ताई और सुजात दादा का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस काबिल हमको समझा, चारों को, जो प्रभाग नंबर 2 की हमको उम्मीदवारी दी है। और प्रभाग नंबर 2 के अंदर आप सभी देख रहे हैं, यहाँ से लेके यहाँ तक जितने भी लोग हैं और जो जनता है पूरी, यह प्रभाग नंबर 2 को एकदम गंदी हालत में कर दिया है, डंपिंग ग्राउंड जैसा हर माहौल कर दिया है। और उसके बाद में यहाँ पानी की समस्या भी बहुत है और रोड की समस्या है और एजुकेशन की समस्या है। और उसके बाद में यहाँ पर जो महानगर पालिका ने जो टैक्स मंडी है लोगों पर, थापी है लोगों पर, वो टैक्स भी बहुत बड़ा मुद्दा है यहाँ, कि आज वो टैक्स लोगों से क्लियर नहीं हो पा रहा। और उसके लिए भी हम लोग बाला साहब से, जब हम वंचित बहुजन आघाड़ी महानगर पालिका के अंदर बैठती है, तो हम लोग उस मुद्दे पर भी काम करेंगे, टैक्स के मुद्दे पर और एजुकेशन पर, और जो रोड की हालत जो खस्ता हो गई है उस हालत पर भी हम लोग काम करेंगे। आणखी आपल्यासोबत महिला उमेदवार आहे, नेमकं ताई तुम्ही महिलांसाठी कुठल्या काम करणार आहे? आधी तर मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर तसेच सुजात दादा यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला तिसरी वेळ तिकीट देऊन माझा एक उत्साह वाढवला, कारण की मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे। आज या ठिकाणी आपण पाहतो की महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, त्याच्यावर माझा भर आहे। दुसरा प्रश्न असा आहे की महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक उद्योग निर्माण करून द्यायचे आहे आणि केलेले पण आहेत। तसंच मी आपल्याला सांगेन की जे टॅक्स संदर्भाचा विषय आहे तो बाळासाहेब आंबेडकरांनी खूप रेटून धरला, कारण की इथली गोरगरीब जनता आहे, हा स्लम एरिया आहे, या ठिकाणी जनता एवढा टॅक्स भरू शकत नाही, त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सतत उभे आहेत। आणि दुसरा प्रश्न असा आहे, 7-7 दिवसांनी पाणी नळाला येत आहे, गोरगरीब जनता कुठून भांडे आणणार आहे? गोरगरीब जनताचा प्रश्न आहे की कम से कम एक दिवस आल तरी सुद्धा आम्हाला पाणी मिळालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून या अशी अपेक्षा ठेवलेली आहे आणि सगळे लोक आमच्या मागे लागले आहेत की तुम्ही जसं काम करता तसे 9 वर्षामध्ये मागील काँग्रेसच्या नगरसेवकांनी काम केलं नाही। म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगेल की आम्हाला या ठिकाणी आमचे मतदार जे आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही चांगले लोकांना निवडून द्या, हाऊस मध्ये पाठवा आणि तुमचे प्रश्न सोडवून घ्या। याआधी सुद्धा तुम्ही नगरसेवक होते, नेमकं तेव्हा कुठले कामं केले आहेत? मी जेव्हा नगरसेविका होती त्यावेळेस मी घरकुल मध्ये 2000 घरं बांधून दिले लोकांना, त्याच्यानंतर सुलभ शौचालय आणले, असे अनेक प्रश्न, अनेक महिलांना उद्योग निर्माण करून दिले
अनेक शिबिर घेतले, डोळ्यांचे शिबिर घेतले, त्यामध्ये अनेक महिलांचे पुरुषांचे डोळ्याचे ऑपरेशन करून दिले. असे अनेक समस्या त्यासाठी लोकांपर्यंत नेहमी पोहोचण्याचं काम केलं. वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेवर पोहोचते का हे सुद्धा पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकनजर न्यूज करिता मुकेश ढोके, अकोला.